लालपरीचं लोकेशन प्रवाशांना कळावं यासाठी तयार केलेल्या एसटीच्या ॲपची सुरुवात 15 ऑगस्टला होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। परिणामी एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची गाडीची अचूक वेळ समजणार। स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळ सेवा भरती परीक्षेसाठीही पर्सेंटाईल पद्धत। क गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय। पर्सेंटाईल प्रणाली उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करता येणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पेपरलेस कामासाठी संकेतस्थळाची निर्मिती। कार्यालयीन कामं होणार ऑनलाईन। वारीमुळे पुणे मेट्रोला 16 लाखांचा फायदा। वाहतुकीवर निर्बंध असल्याने नागरिकांची मेट्रोला पसंती। प्रवासी संख्या 5 लाखांच्या वर। पुण्यातील धोकादायक वाडे पाडण्यास विरोध केल्यास पाणी वीज बंद करणार। पुणे महापालिकेचा इशारा। शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये 37 धोकादायक वाडे। तक्रारींमुळे टोईंगवर आयुक्तांचा आसूड। ठेकेदाराला कर्मचारी बदलण्याचे आदेश। पोलिसांची आता होणार उचलबांगडी। टोईंगबाबतच्या विविध तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई। केडीएमसीमधील 350 कंत्राटी सफाई कर्मचारी बेरोजगार। नव्या ठेकेदारानं जुन्या कर्मचाऱ्यांना डावलल्याचा आरोप। संतप्त कर्मचाऱ्यांचं पालिका आयुक्तांना निवेदन। अंबरनाथमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 80 खासगी स्कूल व्हॅन्सवर आरटीओची धडक कारवाई। TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर आरटीओची कारवाई। नागपूर महानगरपालिकेमधील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ। आता 4 सप्टेंबरच्या ऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत। त्यामुळे आता दिवाळीनंतरच निवडणुकीची शक्यता। पुण्यामध्ये शालेय वाहनांमध्ये 31 जुलैपर्यंत सीसीटीव्ही बसवणार। विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीची अंमलबजावणी। शालेय व्यवस्थापन समितीकडून आणि वाहन चालकांकडून अंमलबजावणी होते की नाही यावर पुणे पोलीस आयुक्तांचं लक्ष।